श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र, ज्यालाच आपण स्तोत्र असं म्हणतो, हा जो तारक मंत्र आहे, हा स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना प्रसाद रूपी दिलेला एक आशीर्वाद आहे. जो भक्त अगदी श्रद्धेने हा प्रसाद ग्रहण करतो, त्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. या तारक मंत्राविषयी तुम्हा सर्वांना माहिती आहे. तारक मंत्र कोणता आहे, तो कसा म्हणावा आणि त्याची अनुभूती कशी येते, हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. हा जो तारक मंत्र आहे, हा आपल्याला तारतो, आपल्या कुठल्याही संकटातून आपल्याला तारतो, आपली इच्छापूर्ती करतो. या कलियुगामध्ये आत्ता सध्या स्वामी आपल्या समोर जरी नसले ना, तरी स्वामींनी आपल्या भक्तांसाठी तारक मंत्राची सेवा देऊन एक आपल्यासाठी त्यांनी आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिलेला आहे. जो भक्त श्रद्धेने या तारक मंत्राचं सेवा करत असतो, त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. स्वामी हे आपल्या कलियुगातील एक असे देवता आहेत की जे आपल्याला लगेचच प्रसन्न होतात, जे आपल्या अवतीभोवतीच असतात. ते पृथ्वी तलावरतीच आहे, आपल्याला जरी ते दिसले नाही तरी ते आपल्या पाठीशी असतात. ते म्हणतात ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तुमच्या, माझ्या सर्वांच्याच पाठीशी स्वामी आहेत. या कलियुगामध्ये अगदी लहान व्यक्तीपासून, लहान मुलांपासून मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व स्वामी भक्ती करतात. स्वामी भक्तीमध्ये येणं इतकं सोपं नाही हो. स्वामींची इच्छा आहे तो व्यक्ती स्वामी भक्तीमध्ये येतो. आज मी स्वामी भक्ती करतीये, मला वाटलं म्हणून मी लगेचच स्वामी भक्तीमध्ये आले असं होत नाही. स्वामींची इच्छा असते की या व्यक्तीने स्वामी भक्तीमध्ये यावं, माझी सेवा करावी. त्याच व्यक्तीला स्वामी स्वामी भक्ती करण्याची सेवा देत स्वामी संधी देत असतात. आज मी सेवा करतीये, उद्या माझं पाहून तुम्ही कोणीही सेवा करू शकाल. कदाचित आपल्या थ्रू स्वामींची इच्छा असेल की माझ्या मार्फत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा स्वामी सेवेमध्ये यावं. आज मी ही जी सेवा करतीये, तुमच्यापर्यंत ही सेवा मी तुम्हाला पुरवतीये, तर माझ्या या सेवा बघून समजा एखाद्याचं मन वळलं स्वामी भक्तीकडे, तर कदाचित मी त्याचं माध्यम बनू शकते. की स्वामींची इच्छा होती की माझ्या थ्रू त्याने स्वामी भक्तीमध्ये यावं, पण इच्छा कोणाची होती? स्वामींची. तर हा जो तारक मंत्र आहे, याची खूप लोकांना अनुभूती आलेली आहे. खूप जणांनी त्याचे अनुष्ठान केलेले आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एकदा का होईना आपण श्रद्धेने तारक मंत्र म्हणत असतो. हा जो तारक मंत्र आहे, यातील जे पहिलं कडवं आहे, त्या प्रत्येक कडव्याचं आज अर्थ आपण समजून घेऊया. बघा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे काय की आपलं जे मन आहे, सगळ्यात आधी वाईट विचार असतील, चांगले विचार असतील, तर्कवितर्क असतील, ते आपल्या मनामध्ये येतात, बुद्धीमध्ये नाही. मन आपला विचार करतं की खरंच स्वामी आहेत का, माझं हे काम होईल का, हे काम होईल का नाही, मला इकडे जायला मिळेल का. फक्त आपण तर्कवितर्क लावतो आणि ते सगळ्यात आधी कुठं असतं तर आपल्या मनामध्ये असतं. आपल्या विचार वाईट मनात येतात, चांगले विचार मनामध्ये येतात. त्यामुळे या लाईनमधून आपल्याला असं सांगितलंय की तू कसल्याही प्रकारची काळजी करू नको, मनामध्ये विचार आणू नकोस. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे तू तुझ्या मनाला कसल्याही प्रकारची शंका घ्यायला लावू नको, तर्कवितर्क तू घेऊ नकोस. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. म्हणजे काय की खूप सारं स्वामी बळ, जे की स्वामी शक्ती, स्वामी अनुभूती, स्वामी आशीर्वाद, जो प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या पाठीशी आहे. आपल्या स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हे नेहमी आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी असतात. आपल्याला वाटतं की स्वामी आपल्याला दिसत नाही, आपल्या मागे नसतील, किंवा आपण त्यांची सेवा करत नाही, मग ते आपल्या पाठीशी का असतील. असं नाही, स्वामी नेहमी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या सोबत असतात आणि आपल्या पाठीशी असतात. म्हणूनच म्हणतात की प्रचंड स्वामी बळ, स्वामींचं खूप मोठं बळ, खूप मोठा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. त्यामुळे अशक्य गोष्ट शक्य ही होणारच. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुकामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य म्हणजे काय तर कसल्याही प्रकारचा तर्क वितर्क न आणता अवधूत, अवधूत म्हणजे साक्षात दत्त महाराज, हे स्मर्तुगामी. स्मर्तुगामी म्हणजे काय की स्मरण केलेल्या क्षणी आपल्याला प्रसन्न होणारे देवता म्हणजे दत्त महाराज, जे की स्वामी महाराज आहे. दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज आहेत, ते काही दोघं वेगळे नाही आहेत. तर कसल्याही प्रकारचा तर्क वितर्क, मनामध्ये शंका न आणता फक्त स्मरण केलं की जे हाकेला धावून येतात, ते म्हणजे आपले अवधूत. अवधूत म्हणजेच दत्त महाराज, आणि दत्त महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे अशक्य गोष्ट असते ना, आपण म्हणतो ना की ही गोष्ट अशक्य, ही होऊच शकत नाही,
पण ती शक्य करण्याची ताकद जी आहे ती फक्त स्वामी समर्थ महाराजांच्यात आहे. आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपली नसेल ना, तर ती गोष्ट आपण जर श्रद्धेने महाराजांकडे मागितली, तर ती गोष्ट अशक्य असेल तरी ती शक्य शक्य करण्याचं जे बळ आहे ते फक्त आणि फक्त स्वामींकडे आहे. अवधूत दत्त महाराज जे आहेत त्यांनी आपल्या अवतीभोवतीचा सर्व संसार असेल या गोष्टीमध्ये अडकून न राहता त्याच्या पलीकडे गेले, मानव सेवा करायला सुरुवात केली. ते आहेत अवधूत, जे की साक्षात दत्त महाराज आहेत. तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचं हे तारक मंत्राचं जे पहिलं कडवं आहे याचा अर्थ आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला समजावलं. आपण तारक मंत्र तर म्हणतो, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊन किंवा या शब्दाचा अर्थ, या ओळीचा अर्थ काय हे आपल्या मनाला जर माहिती असेल ना, तर तो तारक मंत्र जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तेव्हा तो अर्थ, तो जो काही अर्थ आहे तो आपल्या मनामध्ये राहतो, की खरंच या शब्दाची ही अनुभूती आहे, या शब्दाचा हा अर्थ आहे. आणि जेव्हा या अर्थाने आपण तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. असंच स्वामींचे जे तारक मंत्राची कडवी आहेत, त्या प्रत्येक कडव्याचा अर्थ मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यातील आजचं हे पहिलं कडवं, तर तुम्हाला सर्वांना या पहिल्या कडव्याचा अर्थ नक्कीच कळला असेल. खूप छान अनुभूती आहे. तुम्ही सुद्धा तारक मंत्र म्हणत जा आणि त्याचे अनुभव घ्या. खूप जणांना याचे अनुभव ऑलरेडी आलेले आहेत आणि ज्यांना नाही आले त्यांनी सुद्धा श्रद्धेने तारक मंत्र म्हणा आणि त्याचे अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.